भडगाव तालुक्यातील महिंदळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर मुरलीधर पाटील यांच्या 2 एकर क्षेत्रातील कापणीवर आलेली ज्वारी व पळासखेडा येथील शेतकरी मगन दुधा वंजारी यांच्या 3 एकर शेतातील मळणी करून पडलेला मका शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली असून तातडीने भडगाव येथून अग्निशमन बंब उपलब्ध झाल्याने पुढील अनर्थ टळला। शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। वेळोवेळी निसर्गाचा लहरीपणा, त्यात वेळोवेळी वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे। त्यात अवकाळीचा मार त्यातून उरले सुरले हाती येण्याच्या तयारीत होते। त्यात महिंदळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांची 2 एकर क्षेत्रातील अंदाजे 40 क्विंटल ज्वारी व ठिबक संच शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले। त्यात शेतकऱ्याचे 2 लाखाचे नुकसान झाले, तर पळासखेडे येथील मगन राठोड यांचा 3 एकर क्षेत्रातील मळणी करून ठेवलेला मका व ठिबक संच जळून खाक झाला। या शेतकऱ्याचे 3 लाख रुपयाचे नुकसान झाले। हाती आलेले उत्पन्न डोळ्यादेखत जळताना शेतकऱ्यांना रडू कोसळले। महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले। शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठा देण्यात आलेल्या वीज वाहिन्या जीर्ण व लूज झाल्यामुळे वाऱ्याचा वेग वाढताच एकमेकांना चिकटतात व फॉल्ट होतो, त्यामुळे शेतात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे। यावेळी शेतकऱ्यांचे कधी शेतातील उत्पन्न जळून खाक होते, तर कधी शेतकऱ्यांना मुक्या प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे। या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेऊन वीज वाहिन्या दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नमस्कार, मी दिनेश मगन वंजारे बोलत आहे। राहणार पळासखेडे, रूपनगर, भडगाव तालुका, जिल्हा जळगाव। ही आमची शेती महिंदळे शिवारात येते। शॉर्ट सर्किटमुळे माझा 3 एकर मक्काची शेती पूर्ण जळाली आहे आणि ठिंबक आणि संपूर्ण मक्का जळाला आहे। तरी शासनाने आमची नुकसान भरपाई करून द्यावे ही विनंती करतो।